डेंजर आहे वरतून बघायला सीन. एकदम सरळ चढ आहे. वेलकम बॅक टू द तिसरा दिवस नाशिक मधला. आपण चाललो आता हरिहरगडला आणि त्याच्यानंतर आपल्या ट्रिपची एंड होणार आहे. हे आमचा पसारा, अख्ख्या रूम मध्ये सगळा पसाराच पसारा आहे. ती पॅन्ट कोणाची आहे वरती? इथं पॅन्ट बसली एकाची, इथं टीव्हीच्या वर काय वडी दाखव. निघतोय आता. चेकआउट आहे आमचा. आता चेकआउट तर 12 वाजताच आहे, पण आता निघतोय लवकर आम्ही. आता हरिहरवरनं डायरेक्ट पुण्याला, पुण्यावरनं हा जाणार सांगलीला, हा जाणार कात्रजला, हा जाणार नऱ्यामध्ये आणि मी जाणार कळंगूटला. लेफ्ट इज कमिंग. ट्रेकला जायला तयार झालं. गाडी कोल्ड स्टार्ट होतीये. निघायचं आहे आता इथून नाश्ता करायचा पहिलं. खरंच नाश्ता करू, भूक लागायला लागली. नाश्ता म्हणजे परत आणि कुठे थांबतोस? इथून थोडस बाहेर गेलं ना कुठेतरी करू. ओमक्यानी एक रात्रभर झोपून नाही दिलं. सकाळी उठलं पण सकाळीपासून त्रास देते. हाताला चारा लागलं त्या ओमक्यामुळे, पायाला लागलं, माझ्यामुळे लागलं. मॉर्निंग फ्रॉम त्र्यंबकेश्वर. सो न्यू इम्प्लिमेंट नाश्त्याच्या अगोदरच्या. तर आता चहा प्यायचा पहिला आपण आणि मग नाश्ता करायचा. ऑर्डर सो नाश्ता वगैरे झालाय. आता आमचा चंदन फकीर कुठे गेला काय माहिती. गाडीची चावी घ्यायची आता. डायरेक्टली स्टॉप असेल हरिहरच्या पायथ्याची, तिथून हरिहरचा ट्रेक चालू होईल आपला. जाताना वॉशिंग करायला लागणार आहे, फुल वॉश करायला लागणार आहे गाडीला. चलो चला भेटू डायरेक्ट पुढे तुम्हाला. थोडा जाताना आपल्याला खराब पॅच लागतोय. ब्रिजचं काम चालू आहे इथं. आमदारशी गर्दी आहे आज सॅटर्डे संडे मुळे. दॅट्स वाय निघायचं आता. ट्रेकला सुरुवात होतीये. जी वॅगन आता आम्हाला दिसली इथं. तुला बंद असतं हरिहर का? कोण म्हटलं चालू असतं? बंद असतं वरनं पाणी चालू असतं, पायऱ्यावरनं पाणी येतं चालू असतं हरिहर. इथून सुरुवात होती गडाला. आपली कसं वाजते आपले गाडी इथनं पण. पॉज करून बघा. गडावरती म्हणजे कचरा वगैरे टाकू नका. फोटोज वगैरे बद्दल त्यांनी सांगितलेली माहिती थोडीफार. सो यू कॅन रीड. आता वरती टॉप कशी जायचं अजून एक 20-25 मिनिट झाले ट्रेक चालू करून फक्त आताशी. एकदम बढिया. समोर आपल्या हरिहरगड. थोडस चढल्यानंतर चालू होईल आता मेन चढायचं. फर्स्ट स्टॉप आहे आमचा हा. भाऊचा पण फर्स्ट स्टॉप आहे, भाऊचा सेकंड स्टॉप आहे आणि त्याचा काही स्टॉपच नाहीये. ते काय असंच आहे. ते गेलेली केस आहे, ते आमच्यात नाही मोडत. आम्ही तिघं इकडे, ते एक एकटं तिकडे. ते बघा असे याड्यागत करते ना, असं पर ते बुद्धीवर पडल्यागत करायला लागले ते ओमक्या. काय माहिती काय झाले, कुठली पोरगी दिसली त्याला ते याड्यागतच करायला लागले.
इथून सगळे इथले जे इथले जे जवळजवळचे लोकेशन आहेत सगळ्यांचे डायरेक्शन दिले. नागपणी, नवरी पण दाखवली दिसून, अजनेरी, मस्कारगड, दुर्गभंडार, वाघेरा किल्ला, इथले डायरेक्शन आहेत सगळ्या इकडच्या आसपासच्या. सो आता मेन कडेच्या पायथ्याशी आहे. इथून जे मेन टप्पा चालू होतो हरिहरगडचा. संडेची गर्दी त्यामुळे अवॉइड करा सॅटर्डे संडेला यायला. तो आता चढायला सुरुवात करतो इथनं. इथं फोटो वगैरे क्लिक केले. इंस्टाग्राम पेजला तुम्हाला दिसतील फोटो वगैरे. जय उतरते ना, उतरतात दे. वरती जायलाच कोणी सांगितलेलं यार. हे माझ्याकडे काय फोटो दाखवते. नाही चढला जाईल क्या आईस का काय नाही, उतरताना एकच गाणं म्हणायचं, रोज रोज देखो तुले. ते गाणं होतं ते, तू माझा राजा रे. भाई धुळ्याची गँग आहे आम्ही, धुळ्यावर नाही आम्ही. ती दोन दिसतात का ते सुहास आणि ते ओमकार, युपी बिहारची ती. आमच्या जवळ रडून रडून आमच्या बरोबर रस्त्यातच लोळायला लागले. आम्हाला यायचंच आहे, घेऊन आलो त्यांना. मग काय एक साईडला थांबा इकडे. तिथं खाली जाऊन तिथं त्या मोठ्या झाडावर, हा तिथे जाऊन थांबा. तिथे ऐका ना दादा, तुम्ही थांबा ना जरा. अहो थांबा, त्यांना पुढे वरतून लोक येते ते खाली, लोक येते ते खाली, त्यांना जायला जागा राहू दे. अहो एक साईडला आम्ही थांबलोय, आता वेट करतोय. हा तिथे थांबा तुम्ही. तुम्ही तिथंच थांबा, जागा नाहीये ना, इथे जागाच नाहीये. हा तुम्ही या खाली. त्यांना खाली येऊ दे, म्हणजे वरती जायला जागा राहील. तिथे खाली जाते एका साईडला जागा मग पैसे सोडली की वरच येणार. जाऊ द्या खाली. सो हे ब्रो काय करत आहात? चला चलो आलो फायनली धुळे गँग. चला रोज रोज देखू तुले. चलो दुर्बीन इथून फोटो काढू आता मस्त पैकी. हो सबस्क्राईब करा. हा शैलेश कदम 23. यस दॅट इज माय टीम. दॅट इज माय टीम. ओके बोला तो बोल. भाई ने बोला करने का तो करने का. बस खतम. या स्टॉप. फुल स्टॉप द्या. तुम्ही सांगितलं चालतो आम्ही. फक्त सांगा तर विसरू नका. यस व्यू देखोगे ना तुम बेंगलोर में जाओगे उधर सो जाओगे. निघून जायचं टप्प्याटप्प्याने जावं लागेल. डेंजर आहे वरतून बघायला सीन. चढताना काय नाही वाटत, पण उतरताना खूप लागणार आहे.
हो गुफा आहे. खाली जाताना ह्याच्या पुढे आता आलोय वरती गाड्याच्या वरती. हा फायनल पॉइंट आहे ना गाड्याचा? नाही अजून वरती. किती वरती आहे अजून? अर्धा तास. ठीक आहे, याच्यावर अर्धा तास म्हणजे एक 70-80% आम्ही कम्प्लीट केला असून. ठीक आहे, 70-80% कम्प्लीट झालाय. आता इथनं वरती काय करायला बे? सांगली, बीड, कोल्हापूर. चला. नाही हे UP बिहारची आहेत आणि सांगतात सांगलीची आहेत. आधार कार्ड दाखवू का बाबा? ऑनलाईन का? मोबाईल मध्ये आहे ना. मोबाईल आणलाय. खांद्यावर बसतोय, पाठीवर बस. येडा मी असं घेतो की तुला? अरे तो एवढा आहे ना, बसवून तुला तू जाग्यावर. इजीस ट्रेक ऑफ माय लाईफ. खूप जण म्हणतात की हरिहर खूप टफ आहे, पण काही नाही, फक्त थोडा एक पॉइंट आहे, टप्पा आहे की तेवढ्याच टप्प्यात आपण अर्धा तास घालवायला. सो त्याला म्हणायचं असं की त्याला 15 मिनिटाचा ट्रेक आहे. असं काय झालं होतं की कुणीतरी चॅलेंज केलं होतं की करू शकत नाही आगड. एवढं काय जास्त अवघड नाहीये. फायनली केलाय देव. फायनली केलाय. आणि किती वेळात केलाय? 9:30 ला आपण निघलोय. एक गाडीला निघाला. आता 10 वाजायला 2 मिनिटं कमी आहेत, तर तुम्ही बघू शकता टायमिंग कॅल्क्युलेशन करून. ह्याच्यावरती चपलावरती तो गड केला. वी आर लेजेंड्स. चपलावरती पण नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज आणि ते पॉसिबल. पण आता सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही काय. सगळं असं सगळं पावसाळ्यात कसं काय अवघडच आहे. मग आज आले ते का? त्याला हात घेऊन गोड की बाबा वर त्याला. हात दे त्याला, हात दे त्याला. इतने की चल की बाबा उंचिया. धरायलाच काय नाही. मी कसा आला असं की हा वही असंच फायनली सो गडाच्या एकदम टोकाला आहे आणि इथं सुकून म्हणतात. सुकून काय म्हणतात, पहाडी डोंगरांवरती जे सुकून भेटतं ना. मला बीच नाही, ऍक्च्युली मला खरं म्हणजे बीच आवडतच नाही, मला डोंगरच आवडतं. छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू धर्म की भारत माता की. इथून आता निघतोय, त्या तिकडे टोकाला जायचं आहे. इथून व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढलेत, तुम्ही इन्स्टा पेजला चेकआउट करू शकता. आता आम्हाला कुठनं जागा भेटते काय माहिती. इकडून पण वर येते ते, इकडून पण वर येते ते. कारवार लागते रे, एवढा खाली दमून आलाय, वर जाऊन जरा वार खाऊन की बघ. सो इथून आतमध्ये गुफा आहे. सो ही काय गुफा आहे, बट इथं लोकांनी गावांची नावं काय लिहिलेली आहेत. आय डोंट नो हे अलाउड आहे का नाही. एवढं इंग्लिशमध्ये काय 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 हे असं प्लीज करत नका जाऊ गाड्यांवरती याचाल तेव्हा. सो पूर्ण गड फिरून झाला आहे. इथं सरबत वगैरे प्यायचा आणि निघायचं खाली. सो आता गड उतरायला चालू केलं आहे. तर 1.5 तास लागेल गड उतरायला, गर्दी कमी झाली आहे खूप.
वरती येणारी कोण नाही आहेत, सगळे आता खाली जाणारी आहेत. कितने लोग हैं पीछे? 4-5 लोग आ रहे हैं. ठीक है. पड़ेगा नहीं तो सीधे नीचे जाएगा. डेंजर सीन आहे खूप उतरताना. खूप म्हणजे काय लयच. पण होईल सगळ्या प्लॅन काढल्यावर चालतंय. ठेवू का बघ. सो आता आता स्ट्रेट उतार, एकदम स्ट्रेट वरनं उतरायचं खाली असं. चालतंय. असं धर की इकडे तिकडे खाली उतार पटा पटा पटा. वरचं धर आणि हात निसटलं जाऊ दे. असाल निसटतो यार. पाय जाम ठेव की. चप्पल आहे का तसं? पाय जाम ठेव की दोन्ही इकडे अंतराळी लागतं यार. खालचे पण जास्त रे. आलाय ट्रॅकिंगला. हे काय वरतून सीन आहे, एकदम सरळ चढाई. घेऊन आले शाळेचं मास्तर आईच्या गावात. आणि वरनं आणि त्यांच्या आई बापाला व्हिडिओ कॉल करायला लागले. घेऊन आले लोकांची. पाय सुटले. Finally, we have completed trek in चप्पल गँग. संपलाय ट्रेक. गाडी चालू आहे आता. कुठेतरी थांबून हातपाय धुवायचे आणि डायरेक्ट आज पुण्याला निघायचे. जेवण करायचं, पुण्याला निघायचं. वाजव 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 वाजव. जेवाय आलो आता रेस्टॉरंट मध्ये आणि गाडी वॉशिंगला टाकली आहे. जेवण करायचं, गाडी पिकअप करायची, लगेच पुण्याला निघायचं. जेवण नान पनीर. सकाळचं नाही रे बाबा जेवण. आमचं जेवण सकाळचं आहे आता. हे नान आलंय, ही पनीर तुफानी अँड चना मसाला. गाडी वॉश झाली आपली एकदम चकाचक. हवा चेक होते. निघायचे आता. 5 आहे 5. पाच रे. आलं केवढं प्रेम हा. मित्राचं मित्रावर किती प्रेम आहे ना. 5 आहे. 5. आता आलोय पुण्यात शनिवारवाड्याच्या इथं आहे. आता आपल्याला नाश्ता म्हणजे जेवणच समजा. आता घरी जाऊन काही जेवणार नाही. इथं चायनीज खायचं. आज जाणार कात्रजला आणि आज जाणार सांगलीला. सगळे आपापल्या घरी. बाय. इथं ब्लॉगचा एंड करू. जाणार म्हणजे त्या वरती नाही जाणार. घरी सोडणार. मग मी सोडणार आहे ह्याला. बस स्टॉपला सोडणार. मग देन मला हा नरेला सोडणार. नाही मला नरेला सोडणार नाही. मला मी या दोघांना नवले ब्रिजला सोडतो. मी माझा घरी जातो. ही दोघं बघून घेतली यांचं काय. तुला कशाला मागे यायला लागेल याला परत. गाडी बाहेर माझी गाडी आहे. मी चालणार.
वर जाते बालाजीनगर वर डायरेक्ट चलो बाय भेटू परत अशाच नवीन ब्लॉग मध्ये